नमस्कार, मी तृप्ती पालकर. जोश निवडणुकीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा आपण आढावा घेत असतो. पहिली बातमी पाहूयात राज ठाकरे यांच्या सभेची. सोलापूरच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मोदी सरकारवरती पुन्हा टीका केलेली आहे. पाहूयात राज ठाकरे काय म्हणालेत. मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला पहिलं ते दाखवणार आहे. ते पहिल्यांदा तुम्ही बघा. पहिलं गुढीपाडव्याच्या सभेतलं दाखव. स्कूल में आपको टैब मिला है छुटाना? नहीं स्कूल की तरफ से टैब मिला है? नहीं कंप्यूटर है जिन्हें सिखाते नहीं। कंप्यूटर है, सिखाते नहीं है। डिजिटल विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत, पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली 4 महिने झाले बंद आहे, असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे. आपण आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही त्याची अवस्था बघताय. त्याची भिंतही पडलेली आहे. एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची, हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतंय इकडे. या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्या बरोबरच, आपण त्यांच्याशी बोलूया. याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे. त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे. तुम्हाला फुकट सगळं मिळतं, वायफाय वगैरे? नाही, वायफायचं म्हणजे जास्त रेंजच नाही तर. आपण डिजिटल विलेज मध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगतात आपल्याला रेंजच नाही अजिबात. इथे जल्दीफाय कंपनी आहे, त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे. जागोजागी टॉवर लावलेले आहेत, तर त्या टॉवर मधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळायला पाहिजेत, फुकट बघायला मिळायला पाहिजेत. तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये. तर तुम्हाला तसं बघायला मिळतं का? नाही नाही नाही, कुठे बघायला भेटून राहिलं? काय आहे? काहीच नाही आमच्याजवळ फ्री. माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे, पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही. काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे, कायच्यावरून वापरतात, कायच्यासाठी आहे. फक्त डिजिटल आहे एवढं माहित आहे. मॅडम आपल्याकडे स्वॅप मशीन आहे का? नाही आहे. नाही काका आपल्याकडे स्वॅप मशीन आहे का? शॉप मशीन नाही. तुमच्या बँकेत खातं आहे का? हा, खाता आहे. तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का? नाही आहे. मग तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं? अकाउंट मध्ये बँकेत जाऊन काढता का तिथे मशीन मध्ये पैसे काढता? बँकेत जाऊन. हा, मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही दिलं का? नाही. डिजिटल इंडिया आपण म्हणतो, पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं एटीएम कार्डच नाहीये. ये खेती आपकी है क्या? हाँ. सिर्फ खेती करते हो यार और कुछ? बस खेती काम ही करते हो? ये गाँव डिजिटल हुआ, पता है ना आपको? हाँ. आप मोबाइल यूज करते हो क्या? मोबाइल नहीं ना अपने पास. मोबाइल नहीं है. हाँ. घर में किसी के पास? घर में नहीं है. घर में भी नहीं है. नहीं. आज गावातील प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र डिजिटल झाली. एवढंच काय, लोक ऑनलाईन व्यवहार करतायत. सुख समृद्धीचं फळ आणि हरिसल मध्ये होऊ शकतंय तर देशात कुठे बी प्रगती होऊ शकते. हा चेहरा बघून ठेवून द्या. पुढे कर. हेच सरकारने सिद्ध केलंय. आनंदाचं वाहे वार. हरिसालची जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे युट्यूबवर, आपल्याला सगळीकडे शासनाने जी प्रसारित केलेली ऍड आहेत, त्या ऍडचे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही ऍड केलीत, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झालात? सर त्याच्या बदलात मला काहीच बोलायचं नाही आहे. नाही, पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठला वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे, ते त्यांनाच माहिती आहे. तुमच्याकडे स्वॅप मशीन आहे का? माझ्याकडे नाही. पेटीएम? काहीच नाही.
मी लाभार्थी होय, हे माझं सरकार. होय हे माझं सरकार. आता याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबद्दल काय बोललेत ते ऐका. तुम्ही मगाशी डिजिटल इंडियाचा विषय काढला होता, त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी एक क्लिप काल दाखवली होती हरिसालची. हरिसाल डिजिटल झालं असं तुम्ही म्हणत होतात, मात्र त्यांनी पूर्ण पोलखोल केली त्याची. आजही तुम्ही जाऊन बघा हरिसालला. माझं म्हणणं राज ठाकरे गेलेच नाहीत. त्यांचे काही लोक गेले होते. राज ठाकरे, मला कल्पना आहे, राज ठाकरे त्या भागात गेले होते मेळघाटच्या, पण स्वतः हरिसालला गेले नाहीत. त्यांचे काही लोक गेले होते. त्यावेळी काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बघितल्या. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही आज, माझं TV9 सांगणं आहे, तुम्ही आज हरिसालला जाऊन बघा. कधी कधी एखाद्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर एखादी गोष्ट बंद असणं शक्य आहे, पण हरिसालमध्ये काय परिवर्तन झालंय आज तिथे जाऊन बघा. झालं, एक मिनिट झालं. आता ते चॅनलवाले हरिसालमध्ये जाऊन आले ते बघा. अमरावतीच्या मेळघाटातलं हेच ते हरिसाल गाव. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पोलखोल केल्यानंतर TV9च्या टीमनं या गावात दाखल होत सत्य परिस्थितीची पडताळणी केली. हरिसाल सोबत मेळघाटातल्या 73 गावांना डिजिटलच्या माध्यमातून जोडण्याचा भाजपचा दावा पाहुयात किती खरा ठरला आणि किती खोटा. प्रत्यक्षात आमची टीम गावात दाखल झाल्यानंतर गावातले ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले दिसले. नहीं सर, स्वैप मशीन तो अभी तक कुछ नहीं मिली है. उनके तरफ से देने वाले थे, शायद उन्होंने बोले भी थे ऐसा, मगर अभी तक कुछ मिला नहीं है ऐसा. हम तो कैश पेमेंट करते हैं. कोई आते हैं बाहर से, वैसे कोई बहुत जन टूरिस्ट लोगों आते हैं यहाँ पे घूमने के लिए, वो आते ऑनलाइन पेमेंट करते, सामान लेने आते तो ऑनलाइन पेमेंट के लिए बोलते हो, स्वैप मशीन के जरिए कर सकते हैं क्या आप. तो हमारे पास तो मशीन है ही नहीं ना सर, हम कहाँ से करेंगे. गावात महाराष्ट्र बँकेचं केवळ एकच ATM असून ते सुद्धा गेल्या 1 महिन्यांपासून बंद आहे. बँकेच्या सेवा डिजिटल देण्याचा भाजपचा दावा इथे पुरता फोल ठरला. आता पाहूयात मोबाईल टॉवरची काय अवस्था आहे. हा सर्वात पहिले तर मी हे सांगतो तुम्हाला का भारतात हा पहिला जो डिजिटल विलेज आहे हरिसाल, इथं पेपरबाजी हे ते केलं गेलं आहे. आणि त्याच्यात माहीत पडलं होतं का 4G टावर लावणार आहे, पण कुठेही 4G टावरचं इंटरनेट आम्हाला इथं भेटलं नाही आणि भेटतही नाही. डिजिटल गावामध्ये साध्या मूलभूत सुविधा नाहीत. ऐका ग्रामस्थांच्याच तोंडून. यहाँ पे तो सर कुछ भी नहीं मिला अभी तक. जैसा बोलते टावर का दिख रहा है, टावर ही ना रोड है ना कुछ है, बाकी पानी की व्यवस्था नहीं, ना कुछ खेती में कुछ है नाही. प्रत्यक्षात आपणही बघितलं की याच ठिकाणचं ATM मशीन बंद आहे, मोबाईलचं टावरही नेटवर्क नाहीये, शिवाय पाणी या स्थानिक नागरिकांना मिळत नाही, रस्त्याची सुविधा देखील या ठिकाणी नाही आहे. आता आणखीन एक धक्कादायक माहिती TV9च्या रियालिटी चेक मधून समोर आली. भाजपच्या जाहिरातीत गोपालकृष्ण ऑनलाईन सेंटरचा संचालक मनोहर खडके याची सत्य परिस्थिती राज ठाकरे यांनी व्हिडिओतून समोर आणली. मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही ऍड केलीत, मी लाभार्थीची ऍड केलेली, तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झाला? सर त्याच्या बदलात मला काहीच बोलायचं नाहीये. नाही, पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला? सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठला वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे, ते त्यांनाच माहिती आहे. मात्र TV9च्या रियालिटी चेक मध्ये आणखीन एक धक्कादायक परिस्थिती समोर आली. ती म्हणजे मनोहर जाहिरातीत लाभार्थी दाखवण्यात आला होता, मात्र हाच मनोहर आता मूळ रोजगाराच्या शोधात आपलं दुकान बंद करून शहरात गेल्याचं नागरिकांनी सांगितलं. तर कामाच्या शोधासाठी पुण्याला गेलाय असं माहीत पडलं आम्हाला, आणि दुकान कमीत कमी 4-5 महिन्यापासून बंद पडलेली आहे. आणि जो मुलगा होता इथं ऑनलाईनचं काम करणारा, त्याचं काही ऑनलाईन इथं चालू नाही राहिलं होतं. हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा गाजावाजा भाजपनं संपूर्ण देशामध्ये केला. त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल करत हरिसालची परिस्थिती उघड केली. या दोघांचेही दावे पडताळत TV9नं रियालिटी चेक केला आणि या रियालिटी चेक मध्ये भाजप फोल ठरली. भाजपचे जाहिरातीतले दावे खोटेच असल्याचं सिद्ध झालं. राजकारणात हेवे दावे केले जात असले तरी राज यांनी व्हिडिओतून दाखवलेली परिस्थिती आणि TV9नं केलेला रियालिटी चेक दोन्ही भाजपला तोंडावर पाडणारेच ठरले. सुरेंद्र आकोडे, TV9 मराठी, अमरावती.
बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय. जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय. बोलो. तर सोलापूरच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलले हे आपण पाहिलेलं आहे. औरंगाबादच्या सभेमध्ये मुख्यमंत्री काय म्हणाल हे पाहायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परततोय. ब्रेक नंतर जोश निवडणुकीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आघाडीवरती हल्लाबोल केला. पाहुयात मुख्यमंत्री काय म्हणाले. भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की. देवेंद्र जी फडणवीस तुम आगे बढ़ो, चंद्रकांत जी खैरे तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. जय भवानी, जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ज्यांनी आता आपल्या समोर राष्ट्रभक्तीपूर्ण अतिशय सुंदर ओजस्वी असे विचार मांडले, ते माझे मित्र आणि भाऊ शाहनवाज हुसेनजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरेजी, अतुल सावेजी, संजय शिरसाटजी, प्रशांत बम, किशनचंद तनवानी, अंबादासजी दानवे, एकनाथजी जाधव, नंदकुमारजी घोडिले, देवयानीताई डोणगावकर, बाबूराव कदम, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, प्रदीपजी जयस्वाल, संजय केळेकर, विवेक देशपांडे, माधुरीताई अद्वंत, बापू घडामोडे. मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या ठिकाणी शाहनवाजजीने ही निवडणूक का महत्वाची आपल्याला सांगितलंय. ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाहीये, ही दिल्लीची निवडणूक आहे. या देशाचा मान, सन्मान, अभिमान कोण वाढवू शकतो, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाचा विकास कोण करू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये 55-60 वर्ष आम्ही काँग्रेसचं सरकार बघितलं. अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राजवट 55-60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसनं राबवली. पण बंधू भगिनींनो, केवळ 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आलं, या देशाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, देशातल्या गरिबाच्या जीवनात परिवर्तन आलं, या देशाला स्वाभिमानानं उभं राहता आलं, या देशाच्या सुरक्षिततेमध्ये या ठिकाणी वाढ झाली. 5 वर्षामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं ते 55-60 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही. पण बंधू भगिनींनो, निवडणुका आल्या की काँग्रेस पार्टी तेच नारे देते. पुन्हा एकदा राहुल गांधींनी नारा दिला, गरिबी हटाव. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, यांना लाज का वाटत नाही. किती वर्ष तेच नारे तुम्ही देणार. राहुल गांधी
तुमचे पणजोबा त्यांनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली. तुमच्या आजीनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली. तुमच्या वडिलांनी नारा दिला होता गरिबी हटावचा, हटली नाही वाढली. तुमच्या आईनी नारा दिला, हटली नाही वाढली. आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? अरे तुम्ही गरिबी हटवली, पण आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्याची हटवली. कधी या देशातल्या गरिबाचा विचार या ठिकाणी तुम्ही केला नाही. आता नवीन नवीन जुमले चालू झालेत. राहुल गांधी म्हणाले काँग्रेस पक्षाला निवडून द्या, आम्ही गरीबाला 72,000 रुपये देणार. 72,000 रुपये. कोणीतरी विचारलं, आमच्या पत्रकारांनी विचारलं, हे 72,000 रुपये देणार कुठून? आता राहुल गांधींना सांगताच आलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे राहुल गांधींची सवय, जे लिहून दिलं ते वाचतात, त्याच्या पलीकडे माहिती नसतं, त्यामुळे ते सांगूच शकले नाही. बाजूला चिदंबरम होते. चिदंबरम यांना विचारलं, चिदंबरमजी तुम्ही तरी सांगा या ठिकाणी कशा प्रकारे हे राहुल गांधी या ठिकाणी 72,000 रुपये देणार आहेत. चिदंबरम त्या ठिकाणी हसले, काय झालं, गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येणार आहे. हा पैसा आला की आम्ही तो गरीबाला वाटू. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बंधू भगिनींनो, मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची आणि या ठिकाणी देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा आणि काँग्रेसवाल्यांनी सांगायचं आम्ही हा पैसा वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे पैसा वाटण्याकरता? त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आहेत ना, नरेंद्र मोदी गरीबाला त्या ठिकाणी पैसा पोहोचवणार आहेत. पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने यांचा खोटा चेहरा हा उघड होतोय आणि आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे लोक जे आहेत केवळ खोटं बोलतात. खोटं बोल पण रेटून बोल, हीच यांची पद्धत आहे. काय रे बाबा, हा गोपीनाथजींचा फोटो आहे, मग काय हरकत नाही, आमचे नेते आहेत, काय अडचण नाही. गोपीनाथजी आमचे नेते आहेत. मी म्हटलं कोणाचा फोटो घेऊन आला बाबा आपल्या ह्याच्यात? गोपीनाथजीचा फोटो ज्यांनी दाखवला त्यांचं मी स्वागत करतो, कारण गोपीनाथजींमुळेच आज भारतीय जनता पार्टी इथपर्यंत आली आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल. काँग्रेस पक्षानं या ठिकाणी काय सुरू केलं? खरं म्हणजे यांची भाषणं जर आपण ऐकली तर रोज यांच्या भाषणामध्ये केवळ नरेंद्र मोदीजींची निंदा नालस्ती आपल्याला पाहायला मिळते. कार्यक्रम नाही आहे, योजना नाही आहे, केवळ नरेंद्र मोदींवर बोलायचं आणि काहीतरी योजना घोषित करायच्या. खरं म्हणजे राहुल गांधींचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे. कसं भाषण आहे मी तुम्हाला सांगतो. आपण टीव्हीवर सिरियल पाहतो, सिरियलच्या आधी एक सूचना येते. काय सूचना असते? या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, वस्तुस्थितीशी संबंध असल्यास याला चॅनल जबाबदार नाही आहे, हे केवळ मनोरंजनाकरता आम्ही दाखवतोय. काही दिवसानंतर राहुल गांधींचं भाषण असेल ना तर टीव्हीवर तसंच लिहून येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, आम्ही निव्वळ मनोरंजनाकरता दाखवतोय, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल. आम्ही निव्वळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो. अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई जर कोणी लढलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. आज तुम्ही बघा, या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरिबीच्या विरुद्ध जी लढाई लढली गेली, आपण बघितलं असेल, एक एक योजना, जनधन सारखी योजना, ज्या योजनेमध्ये 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं. कोण होते हे 34 कोटी लोक? हे 34 कोटी लोक ते होते की ज्यांना बँकेच्या दारात गेलं तर चपराशी देखील आत येऊ द्यायचा नाही. त्या 34 कोटी लोकांना मोदीजींनी बँकेचं खातं दिलं. लोक म्हणाले बँकेचं खातं मिळालं, कोणची मोठी गोष्ट झाली. पण मोदीजींच्या डोक्यात वेगळाच विचार होता. आपल्या लक्षात असेल, या देशामध्ये ज्यावेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधी असं म्हणाले होते, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो
तर शेवटच्या माणसाच्या पर्यंत केवळ 15 पैसे पोचतात. 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा. 1 रुपया जर दिल्लीहून पाठवेल तर बंदा 1 रुपया शेवटच्या व्यक्तीच्या खात्यापर्यंत पोचवेल. आणि बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये हे या ठिकाणी गरिबाच्या खात्यामध्ये दिले. कोणी दलाल नाही. तुम्ही बघा, एक एक योजना, शेतीची योजना असो, सामाजिक न्यायाची योजना असो, या ठिकाणी शौचालयाची योजना असो, घरकुलाची योजना असो, प्रत्येक योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये दिले. कोणी दलाल नाही, तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी म्हणे नाही. थेट दिल्लीहून पैसा निघाला आणि शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये तो पैसा गेला. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोदीजी लढाई लढले. तर निवडणुकीचा काळ आहे, सभा होणार, नेते बोलणार आणि नेते काय बोलले हे आम्ही तुम्हाला दाखवणार आमच्या जोश निवडणुकीच्या या कार्यक्रमातून. मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.